संपूर्ण राज्यभरात एसटीचा संप सुरू आहे आणि आपल्या विविध मागण्यांसाठी या जळगाव शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात देखील एसटीचा संप सुरू आहे। या संपाला जरी संमिश्र प्रतिसाद असला तरी विविध मागण्यांसाठी ज्या पद्धतीने शासनाकडे एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या, ज्या संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या, त्या अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत घोषणा झाला नसल्याकारणाने या ठिकाणी आज पुन्हा एकदा एसटीचा संप या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपल्यासोबत एसटी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। काय नेमकं महत्त्वाच्या मागण्या आहेत ज्या शासन दरबारी त्यांच्या अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही, त्याची घोषणा झाली नाही, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय नेमक्या मागण्या आहेत, कशा संदर्भातल्या काय नेमका विषयासंदर्भात आपण या ठिकाणी संप पुकारलाय? आमचं संपूर्ण राज्यभरात आज सर्व धरणे आंदोलन चालू झालेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत का यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एसटी महामंडळाचं वेतन व्हावं, त्याचप्रमाणे 2018 पासून आमची महागाई भत्त्याची थकबाकी असेल, घरभाड्या भत्त्याची थकबाकी असेल, तसेच आमची वार्षिक वेतनवाढ असते त्याची थकबाकी असेल, अशा अनेक थकबाकी संदर्भातली मागणी देखील आमची आहे का तीही तात्काळ आम्हाला मिळावी। या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यात आंदोलन छेडलं जात आहे। नुकतंच या संदर्भात उद्या संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावण्यासंदर्भातलं पत्र आता निघालेलं आहे। परंतु परत कर्मचाऱ्यांचा व प्रवाशांचा हा एक प्रकारे छळ आहे असं आमचं म्हणणं आहे। कारण आज जर बंद आहे तर ही तात्काळ बैठक लावली गेली पाहिजे होती। अनेक वर्षापासून या मागण्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत यापूर्वीही अनेक बैठका झालेल्या आहेत, या काही काळातही आता बैठका झाल्यात, परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारची जी सकारात्मक बात आहे ती झालेली नाही आणि म्हणून ही वेळ आलेली आहे। तरी तात्काळ त्यांनी बैठक लावून या संदर्भातले जे काही प्रश्न आमचे आहेत ते तात्काळ निकाली लावावे अशी आमच्या सर्वांची विनंती आहे। कारण राज्यभरात आज सर्व योजना चालू आहेत, मग ती लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, परंतु ही लालपरी जिचं कर्मचारी चालक वाहक आमचे रोज 65 लाखपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात, यांचा मात्र विचार कोणी करत नाही आहे। आम्ही काही जास्ती मागत नाही आहे, आमचं घेणं आहे तेच आम्ही मागत आहोत। त्यामुळे सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावे आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती। मी नरेंद्र सिंह राजपूत, इंटक संघटनेचा कार्याध्यक्ष, जळगाव। एकंदरीत दादा, आपण या ठिकाणी बघतो आहे की तुम्ही जरी संप पुकारला आहे, मात्र संमिश्र प्रमाणात या ठिकाणी या संपाला कुठेतरी काही प्रमाणात या ठिकाणी बसेस सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाही, आमचं जे धरणे आंदोलन होतं ते ऐच्छिक होतं। आम्ही कोणालाही त्या बाबतीत सक्ती केलेली नाही। आमची आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोघं उपमुख्यमंत्री महोदय यांनी 7 ऑगस्टला आमच्यासोबत मिटिंग घेऊन 20 ऑगस्टपर्यंत तुमच्या सर्व घोषणांची आम्ही त्या ठिकाणी अंमलबजावणी करू असं लिखित आश्वासन दिलं। परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अजूनपर्यंत ती अंमलबजावणी केलेली नाही आणि आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतन द्या। राज्य शासनाच्या चालकाला जे वेतन आहे ते आमच्या एसटीच्या चालकाला द्या, अशी एक रास्त मागणी आमची आहे। आणि जे थकीत भत्ते आपण राज्य शासनाला महागाई भत्ता असेल, घरभाडे भत्ता असेल जो लागू केला आहे तो आम्हाला लागू करावा, इतक्या रास्त मागण्या आहे। आम्ही नेहमीच पंढरपूरची यात्रा असो का गणपती बाप्पाचा गणेश उत्सव असो, आम्ही लाखो प्रवाशांची वाहतूक करत असतो। आहे त्या पगारामध्ये आम्ही हल्ली काम करतो आहे, परंतु आम्ही गणरायाची चरणी आणि मुख्यमंत्री महोदयांना आग्रहाची नम्र विनंती करू की आमच्या ह्या बाबतीत लवकरात लवकर तोडगा काढून या प्रवासी जनतेच्या सेवेची परत आम्हाला संधी द्यावी। मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली उद्या, काय नेमकं उद्या काय अपेक्षित असणार आहे तुम्हाला? मुख्यमंत्र्यांसोबत 7 ऑगस्टला सुद्धा बैठक झाली होती, पण त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे काहीही घडले नाही। त्यामुळे उद्याच्या बैठकीतही सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ठोस तोडगा काढावा आणि घोषणा करावी की जेणेकरून आम्ही आमच्या पूर्वत कामावर हजर होऊ। दादा, गेल्या काळात पण मोठ्या प्रमाणात संप झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं, मात्र तेव्हाच्या काही ज्या मागण्या होत्या त्या आताची पूर्तता करण्यासाठी तुम्ही हा पाठपुरावा करताय, आंदोलन करताय? नाही, गेल्या 6 महिन्यापूर्वीच्या संपाच्या बाबतीत तर न्यायालयाने पण आदेश दिले होते की यांच्या वेतनाबाबत जो संभ्रम निर्माण झाला आहे किंवा जे कमी वेतन आहे याबाबत एक न्यायालयाने एक समिती नेमलेली होती, परंतु त्या समितीनेही आपला अहवाल अजून दिलेला नाही आणि म्हणून हे शासन एसटी कर्मचाऱ्यांबद्दल एक उदासीन असल्याचं जाणवतं आहे। आणि म्हणून आम्ही शासनाला नम्र विनंती करेल की लवकरात लवकर या बाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा।
एकंदरीत आपल्याला या ठिकाणी सविस्तर जे आहे संपूर्ण विषय या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी संपा संदर्भात ज्या मागण्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत, सरकार त्या संदर्भात उदासीन असल्याचा एक खळबळजनक आरोप या ठिकाणी एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। जळगाव आणि संपूर्ण राज्यभरात ज्या पद्धतीनं एस टीचा संप सुरू आहे, गणेश उत्सव ऐरणीवर आलेला आहे आणि या गणेश उत्सवाच्या काळात सरकारकडून कोकण भागात जाणाऱ्या त्या ठिकाणी संपूर्ण एसट्या या मोफत करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे जे आंदोलन आहे, हा जो संप आहे, त्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी आता मुख्यमंत्री स्तरावर मंत्रालयीन स्तरावर एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे। नेमकं त्याच्यात काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।